नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चव्हाण मॅथ्स इंडिया यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये SYBSc सेमिस्टर 4 MTH 402 डिफरन्शियल इक्वेशन अँड MTH 402 डिफरन्शियल इक्वेशन अँड न्यूमेरिकल मेथड KBCNMU जळगाव युनिव्हर्सिटी। तर बघा, सेकंड युनिट सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन मधला आपल्याला पाहिजे रूल फर्स्ट मधला बी पॉइंट आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलाय ए। आता बघा याच्यामध्ये काय आहे तुमच्याकडे की मेथड ऑफ कॉम्बिनेशन आहे। तर काय याच्यात काय असतं बघा, आपल्याकडे फर्स्ट रूल मध्ये रूल फर्स्ट ए मध्ये काय कोणतेही तुम्ही दोन सिलेक्ट करू शकता आणि आपण आन्सर काढू शकतो। पण रूल फर्स्ट बी मध्ये काय तुमच्याकडे एक पेअर तर तुम्हाला इझी भेटेल, त्या पेअरचा वापर करून आपल्याला तिसऱ्या याच्यामध्ये पुट करायचं आहे। तिसऱ्या याच्यामध्ये म्हणजे बाय टेकिंग वन पेअर ऑफ रेशो dx अपॉन p इक्वल टू dy अपॉन q इक्वल टू dz अपॉन r हे सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन आहे। तर वन पेअर जो थर्ड पेअर व्हेरिएबल असेल त्याच्यामध्ये काय असेल तुमच्याकडे ॲब्सेंट असेल। तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम्पल घेईल त्यावेळेस तुम्हाला समजेल किंवा और कॅन्सल सॉल्विंग इट वी गेट वन सोल्यूशन अँड यूजिंग धिस सोल्यूशन वी इलिमिनेट द थर्ड व्हेरिएबल। म्हणजे तुम्ही कोणतेही दोन सिलेक्ट करा इझी वाले फर्स्ट, तिथून तुम्हाला व्हॅल्यू भेटेल, थर्ड मध्ये पुट करायचे आणि तिथून तुम्हाला जनरल सोल्यूशन काढायचं आहे। लास्टला जे आहे तुमच्याकडे C1 जे आहे C1 ची व्हॅल्यू पुट करायची आहे आणि C2 मध्ये तुमचा आन्सर येऊन जाईल। ठीक आहे, आता बघा क्वेश्चन घेतल्यानंतर तुम्हाला समजेल। आता बघा फर्स्ट क्वेश्चन आहे का dx अपॉन dy इक्वल टू dy अपॉन y स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन zxy मायनस 2x स्क्वेअर। आता आपण फर्स्ट मधला बी रूल कसा वापरतो का वापरतो बघा, फर्स्ट टू तर तुमच्याकडे इझी आहे दोन सिलेक्ट केल्यानंतर, पण थर्ड मध्ये बघा zxy आणि x स्क्वेअर हे मिक्स आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला हे सॉल्व होत नाही। त्यासाठी तुम्हाला फर्स्ट बी रूल वापरायचा आहे। तर फर्स्ट काय करणार तुम्ही दोन इझी सिलेक्ट करणार, सिलेक्ट फर्स्ट अँड सेकंड। बघा फर्स्ट अँड सिलेक्ट केलं तर काही तुमच्याकडे dx अपॉन xy इक्वल टू dy अपॉन y स्क्वेअर। इथून एक y कॅन्सल तर राहतो काय तुमच्याकडे dx अपॉन x राहिला अँड dy अपॉन y राहिला। आता x एका साईडला झालं, y एका साईडला। आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो। बघा इंटिग्रेशन dx अपॉन x इक्वल टू इंटिग्रेशन dy अपॉन y। त्याचं इंटिग्रेशन किती आहे तुमच्याकडे लॉग ऑफ x इक्वल टू लॉग ऑफ y प्लस लॉग ऑफ c1 फर्स्ट। तर इथून जर घेतला तर मी x लॉग ऑफ x इक्वल टू किती लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ m ची प्रॉपर्टी y इंटू c1। लॉग कॅन्सल झालं तर काय आलं तुमच्याकडे x इक्वल टू y c1। ओके, आता ही जी x ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला थर्ड रूल मध्ये पुट करायची आहे। मग बघा इथं आलं तुमच्याकडे x इक्वल टू काय आला y c1 आलेला आहे। आता आपण सिलेक्ट काय करणार बघा, आता एक तर फर्स्ट थर्ड करा किंवा सेकंड थर्ड करा, तर आपण सेकंड अँड थर्ड सिलेक्ट करूया। बघा सिलेक्ट सेकंड अँड थर्ड। आता इथं तुम्हाला इझी नाही भेटणार, पहिले दोन इझी होते, आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दोन पासून तुम्हाला तिसऱ्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे। तर पुट करा आता काही नाही, तर सेकंड अँड थर्ड पुट केला तर dy अपॉन y स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन किती zxy मायनस 2x स्क्वेअर। ओके, आता आपण काय करणार, आपल्याकडं y मध्ये टर्म्स पाहिजे होत्या पण एक्सच्या टर्म आल्यामुळे बघा dy आलाय आणि dz आलाय, पण आपल्याला x नको इथं, तर मग x ची व्हॅल्यू इथं पुट करून द्या। x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं y c1, तर पुट करा इथं dy अपॉन y स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन z इंटू x ची व्हॅल्यू किती आहे y c1 इंटू y मायनस 2 इंटू परत x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं y c1 आहे, तर मग y स्क्वेअर c1 स्क्वेअर। तर काय तुमच्याकडे dy अपॉन y स्क्वेअर इक्वल टू आता dz अपॉन, आता तुमच्याकडे z y इथं पण आहे आणि इथं काय तुमच्याकडे y स्क्वेअर आहे, तर मी कॉमन काढू शकतो। काय कॉमन काढू शकतो इथून, तर काय तुमच्याकडे आता इथं बघा काय ना zxy म्हणजे काय इथं, तर इथं काय तुमच्याकडे बघा z इंटू y स्क्वेअर c1 मायनस 2 इंटू y स्क्वेअर c1। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं इथून
की वाय स्क्वेअर कॉमन काढूया, तर dy अपॉन वाय स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन, जर मी वाय स्क्वेअर कॉमन काढला तर राहिलं काय तुमच्याकडं ZC1 मायनस किती 2C1. आता काय केलं मी, इथं वाय स्क्वेअर होता, इथं पण वाय स्क्वेअर, तर इथं बघा वाय स्क्वेअर गेट कॅन्सल. आता वाय स्क्वेअर गेट कॅन्सल झाल्यानंतर काय राहिलं तुमच्याकडं, इथं dy अपॉन C1. बघा C1 इथं पण आहे आणि इथं C1चा स्क्वेअर आहे. ओके, मग कॉमन काढल्यानंतर काय ना C1 कॉमन काढा, तो Z मायनस 2C1 राहिलं. आता दोन्ही साईडचं इंटिग्रेशन घ्या. मग याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय नाही, इंटिग्रेशन ऑफ dy इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dz अपॉन C1 इंटू Z मायनस 2C1. ओके, आता वायचं इंटिग्रेशन किती तुमच्याकडं, dy y आला, इथं y 1 अपॉन C1 कॉन्स्टंट आला. आता Z मायनस 2C1 1 अपॉन Z आहे, त्याचं इंटिग्रेशन इन लॉग ऑफ Z मायनस 2C1 आणि प्लस C2 हे आलं तुमच्याकडं इंटिग्रेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, जी C1 ची व्हॅल्यू आहे आपण काढलेली इथून बघा, C1 ची व्हॅल्यू ती पुट करून द्यायचा. C1 किती तुमच्याकडे, C1 इक्वल टू हा y इकडे आल्यावर काही ना x अपॉन y. मग C1 ची व्हॅल्यू पुट करायचं जिथे जिथे C1 आहे. बघा C1 ची व्हॅल्यू पुट केली तर काय, C1 ची व्हॅल्यू इथं पुट केली तर उलट होऊन जाईल, x अपॉन y होता तर उलट झाला y अपॉन x लॉग ऑफ Z मायनस 2, परत C1 ची व्हॅल्यू किती x अपॉन y C2. मग टोटल तुमचा आन्सर कशामध्ये येईल, हे C2 मध्ये आन्सर येईल. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. आता आपण क्वेश्चन सेकंड पाहूया. सेम क्वेश्चन आहे बघा, तो क्वेश्चन जर तुम्हाला 50% समजला असेल तर हा क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. आता बघा सेम पहिला 2 सिलेक्ट केले आपण इथून आणि आपल्याकडे x जो आहे तो मिडलमध्ये आहे, म्हणजे आपल्याला डायरेक्टली तिन्ही पण इझी भेटणार नाही. पहिले 2 सिलेक्ट केले, 2 सिलेक्ट केल्यानंतर बघा काय आला dx अपॉन दिस, तर तुम्हाला तिथून आला x इक्वल टू C1y. सेम पहिल्यासारखं झालाय. आता आपण परत काय करणार, इथं x ची व्हॅल्यू पुट करणार. आपण काय करूया, सेकंड अँड थर्ड सिलेक्ट केला मी, तर सेकंड अँड थर्ड सिलेक्ट केल्यानंतर काय आला तुमच्याकडे dy अपॉन y. परत इथं काय करणार मी, x ची व्हॅल्यू पुट केली इथं बघा, x इथं होता, x ची व्हॅल्यू पुट करा किती तुमच्याकडं C1y स्क्वेअर म्हणजे C2y स्क्वेअर, प्लस इथं तुमच्याकडे काय आता Z इंटू x स्क्वेअर, परत C1 स्क्वेअर y स्क्वेअर, फक्त x ची व्हॅल्यू पुट केलेली आहे. मग x ची व्हॅल्यू पुट केली तर तुमच्याकडे कॉमन काय काय आला इथं बघा, y स्क्वेअर Z इथं पण आहे, Z y स्क्वेअर इथं पण आहे. मग कॉमन काय काढलं इथं, तर dy अपॉन y स्क्वेअर इक्वल टू dz अपॉन काय तुमच्याकडे कॉमन y स्क्वेअर Z कॉमन आला बघा, इथं काय राहिलं C1 मायनस C1 स्क्वेअर. ओके, कारण की Z y स्क्वेअर कॉमन काढला, y स्क्वेअर कॅन्सल, राहिलं काय तुमच्याकडे dy इक्वल टू dz अपॉन Z इंटू C1 मायनस C1चा स्क्वेअर. आता दोन्ही साईडचं इंटिग्रेशन करा, कारण y एका साईडला आहे, z एका साईडला आहे. तर इथं बघा dy चं इंटिग्रेशन किती, y इक्वल टू 1 अपॉन C1 मायनस C1चा स्क्वेअर कॉन्स्टंट बाहेर आला आणि 1 अपॉन Z चे इंटिग्रेशन किती, लॉग ऑफ Z प्लस हे C2. ओके, आता आपण काय करणार इथं C1 आणि C2 ची व्हॅल्यू पुट करून देणार. तर C1 ची व्हॅल्यू किती आलेली इथून बघा, C1 इक्वल टू x अपॉन y. फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे, तर y इक्वल टू 1 अपॉन C1 ची व्हॅल्यू किती आहे x अपॉन y मायनस x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर, कारण C1 चा स्क्वेअर इंटू लॉग ऑफ Z प्लस C2. आता काय करणार आपण इथं फक्त हे सॉल्व करणार, कॅल्क्युलेशन करणार. आता याच्या खाली आपल्याला सेम करायचं म्हणून आपण याला y ने मल्टिप्लाय करा आणि इथं पण y ने मल्टिप्लाय करू शकतो आपण. तर हा काय झाला y स्क्वेअर, तर y इक्वल टू 1 अपॉन किती xy मायनस x स्क्वेअर. हा y स्क्वेअर जो आहे तो वरती गेला, y स्क्वेअर झाला वरती जाऊन आणि इंटू लॉग ऑफ Z प्लस C2. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन. ओके, पुढचा क्वेश्चन आहे dx अपॉन 1 इक्वल टू dy अपॉन 3 इक्वल टू dz अपॉन 5z प्लस टॅन y मायनस 3x. आता बघा अँगलमध्ये टॅनच्या अँगलमध्ये आहे तुम्हाला काय y मायनस 3x. आता हा प्रॉब्लेम करतोय आपल्याला, मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्या 2 पासून तुम्हाला या y मायनस 3x ची व्हॅल्यू पुट करावं लागेल, तरच तुम्हाला इझी होईल. आता काय करा, पहिले 2 सिलेक्ट केले मी, dx अपॉन 1 dy अपॉन 3, तर काही ना dx अपॉन 1 इक्वल टू dy अपॉन 3. आता हे सिलेक्ट केल्यानंतर काही तुमच्याकडे हा 3 इकडे पाठवा,
3x इक्वल टू dy. आता इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण, एक्स एक्स एका साईडला, वाय वाय एका साईडला, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड, सॉरी तर dx. तर किती येईल तुमच्याकडं 3 dx इंटिग्रेशन x इक्वल टू y. ठीक आहे. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे होते आणि प्लस c1. तुम्ही दोन्ही साईडनी कुठे बी c1 देऊ शकता. तर मी इथं c1 इकडे देतो, 3x इक्वल टू y. आता आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे y मायनस 3x ची, तर c1 इक्वल टू y मायनस 3x. बघा y मायनस 3x ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं c1. कसं केलं आपण, हा 3 इकडे पाठवला, 3dx झाला, नंतर हा 1 इकडं, तर dy झाला, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन. तर 3dxचं इंटिग्रेशन 3x आणि प्लस dyचं इंटिग्रेशन y. आता c1 या साईडला पण देऊ शकतो, c1 प्लस किंवा 3x प्लस c1 पण देऊ शकतो, कारण दोन्ही साईडला काय इंटिग्रेशन. मी या 3x प्लस c1 घेतो का, कारण माझ्याकडे y मायनस 3x पाहिजे मला. मग मी हे पुट करणार. बघा c1 ची व्हॅल्यू किती आली, y मायनस 3x. ती पुट करा या थर्ड रेशोमध्ये. तर काय करा, सिलेक्ट. सपोज आता मी काय करतो, फर्स्ट अँड थर्ड सिलेक्ट करतो. थर्ड काय तुमच्याकडं, dx अपॉन 1 इक्वल टू dz अपॉन 5z प्लस tan. आता y मायनस किती तुमच्याकडं 3x आहे, तर dx अपॉन 1 इक्वल टू dz अपॉन 5z प्लस आता tan y मायनस 3x व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं c1. आता बघा zच्या टर्म एका साईडला आल्या आणि xच्या टर्म एका साईडला. आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. याचं इंटिग्रेशन किती आलं तुमच्याकडं x. आता dz अपॉन दिस, त्याचं इंटिग्रेशन किती येईल, तर किती येईल तुमच्याकडं, हा 1/5 सॉरी हा 1 अपॉन z आहे, तर लॉग ऑफ किती तुमच्याकडं 5z प्लस tan c1 आणि 5zचं किती 1/5. ओके, प्लस c2 झालं. हे x इक्वल टू 1/5 tan 5z प्लस tan. आता c1 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे, बघा c1 ची व्हॅल्यू किती आलेली, y मायनस 3x पुट करून द्या, y मायनस 3x आणि प्लस c2. हे झालं तुमच्याकडे जनरल सोल्युशन, इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. ओके. आता पुढचा क्वेश्चन मध्ये बघा, तुम्हाला काय x² मायनस y² प्रॉब्लेम करतोय, त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. प्लस सेम आपण काय करणार, फर्स्ट 2 सिलेक्ट केलं. 2 सिलेक्ट केल्यानंतर काय तुमच्याकडे बघा 2 सिलेक्ट केले, पहिले 2, तर काय आला x x एका साईडला, y y एका साईडला, x y. परत काय करा, इथं बघा x dx इक्वल टू y dy आलाय. तर दोन्ही साईडचं इंटिग्रेशन करा. इंटिग्रेशन मध्ये काय x²/2 इक्वल टू y²/2 प्लस c1. आता काय करायचं आपल्याला की x²/2 इक्वल टू y²/2 म्हणजे x²/2 मायनस y²/2 इक्वल टू c1. आता काय करणार आपल्याला x² मायनस y² ची व्हॅल्यू पाहिजे, तर 2 ने मल्टिप्लाय करा. तर काही तुमच्याकडे x² मायनस y² इक्वल टू 2c1 आणि त्याला आपण c1 म्हणूया. म्हणजे x² मायनस y² ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडं c1. म्हणजे जो प्रॉब्लेम करतो आपल्याला त्याची व्हॅल्यू आपण काढून घेतली याच्यामध्ये c1. आता काय करायचं आहे की पुट करा. आता कोणतेही 2 सिलेक्ट करा. आता मी काय करतो, फर्स्ट अँड थर्ड सिलेक्ट करतो. ओके, तर काय करा, dx अपॉन y इक्वल टू dz अपॉन x y z². बघा x² मायनस y². ओके, तर dx अपॉन y इक्वल टू dz अपॉन x y z² इंटू. आता x² मायनस y² ची व्हॅल्यू आपण किती काढलेली आहे c1 दिस. आता बघा y y गेट कॅन्सल, काय राहिलं तुमच्याकडं dx इक्वल टू dz अपॉन x z² c1. आता बघा x x एका साईडला आणायचं, तर हा x इकडे पाठवा. तर काय आलं तुमच्याकडे x इंटू dx इक्वल टू dz अपॉन z² c1. ओके, आता फक्त बघा x x एका साईडला आलं, z एका साईडला. आता इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण, इंटिग्रेशन ऑन बोथ साईड. तर याचं इंटिग्रेशन किती आलं तुमच्याकडं x²/2 इथं लिहितो x²/2 इक्वल टू याचं इंटिग्रेशन किती तुमच्याकडे 1/c1, तर कॉन्स्टंट बाहेर आला. आणि z² चं इंटिग्रेशन किती येतं -1/z. ओके, आता काय तुमच्याकडं, आता c1 ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला, x²/2 इक्वल टू
1/-1/c1z. तर हे आता c1 ची व्हॅल्यू पुट करा फक्त इथं. काय तुमच्याकडं x²/2 इक्वल टू -1/. c1 ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं x² - y² इंटू z. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. सॉरी, आणि शेवटला आपण ॲडिशनमध्ये काय घेतोय c2. इथं पण ॲडिशनमध्ये c2. आता आपण पाहूया लास्टचे एक्झाम्पल, सेकंड लास्ट. आता इथं बघा काय तुमच्याकडे या क्वेश्चनमध्ये दोन इझी आहे. dx/z इक्वल टू dy/-z. आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करायची, प्रॉब्लेम कोण करतो आपल्याकडं x + y. z² तर आहे, तर x + y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर पहिले दोन सिलेक्ट केले मी. काय सिलेक्ट केलंय बघा, पहिले दोन सिलेक्ट केले. हे इथून काय z कॅन्सल झाला, त्याला dx इक्वल टू -dy. जर मी याचं इंटिग्रेशन काढलं तर इंटिग्रेशन ऑन बोथ साईड, तर काही तुमच्याकडं हा dy इकडे आणला, तर dx इक्वल टू -dy. याचं इंटिग्रेशन काढा, एक्सचं इंटिग्रेशन x इक्वल टू -y + c1. तर x + y इक्वल टू किती आला आपल्याकडं c1. ठीक आहे, आपल्याला x + y प्रॉब्लेम करत होता. आता आपण काय करूया, फर्स्ट अँड थर्ड सिलेक्ट करूया, फर्स्ट आणि थर्ड. तर फर्स्ट किती तुमच्याकडं dx/z इक्वल टू, थर्ड कोणता आहे dz/z² प्लस x + y². तर dx/z इक्वल टू dz/z² प्लस, आता x + y ची व्हॅल्यू आपण काढलेली, तर किती c1². आता बघा z आला का आपल्याकडं, हा z इकडे पाठवून देऊया. dx इक्वल टू z dz/z² प्लस c1². आता बघा z एका साईडला झालं त्यांचं, आणि x एका साईडला झालेला आहे. आता आपल्याला याचं इंटिग्रेशन काढायचं. बघा इंटिग्रेशन ऑन बोथ साईड घेतलं मी इंटिग्रेशन. बघा z² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो 2z असतो. मग आपण इथं 2 ने मल्टिप्लाय करूया, दोन्ही साईडने मल्टिप्लाय केलं मी. तर 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय, खालच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह जर वरती येत असेल तर त्याचं इंटिग्रेशन येतं लॉग ऑफ खालचा फंक्शन z² प्लस c1² आणि प्लस c2 इक्वल टू, इथं 2 इंटू dxचं इंटिग्रेशन किती x. हे आला आपल्याकडं. आता फक्त c1 ची व्हॅल्यू पुट करून देऊया. 2x इक्वल टू लॉग ऑफ z² प्लस c1 ची व्हॅल्यू काढली आपण किती x + y² प्लस c2. हे झालं तुमच्याकडं जनरल सोल्युशन. आता हा लास्टचा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये पण काय आहे तुमच्याकडं -x - y - z. आता पहिले दोन तर इझी आहे, खाली x + y कॅन्सल होऊन जाईल. तर dx इक्वल टू काय आला तुमच्याकडं dy. पहिले दोन सिलेक्ट केल्यावर, कारण x + y कॅन्सल, त्याचं तर दोन्ही साईडचं इंटिग्रेशन केलं तर काय येतं तुमच्याकडं dxचं इंटिग्रेशन x, dyचं इंटिग्रेशन y प्लस c1. तर तुमच्याकडं बघा आता इथं काय आहे ना, सपोज मी इथं काय करूया, x ची व्हॅल्यू काय आली y प्लस c1. तर आता काय करणार आपण, x ची व्हॅल्यू y प्लस c1 पुट करणार आहे, कारण की आपण पुट केली असती x - y, पण इथे x - y नाही आहे. तर आपल्याला कशाची व्हॅल्यू पुट करावं लागेल, x ची व्हॅल्यू y प्लस c1. आता सिलेक्ट करूया आपण सेकंड अँड थर्ड. बघा सेकंड अँड थर्ड केलं काय तुमच्याकडे dx/x + y dz/-x - y z. आता -x म्हणजे काय, x ची व्हॅल्यू आहे, तर -x म्हणजे किती -y - c1. तर पुट केलं आपण x ची व्हॅल्यू, तर काय आला -y - c1 नंतर -y - 2z. आता काय करूया आपण, याला सॉल्व केलं तर किती तुमच्याकडे परत इथे x ची व्हॅल्यू पुट केली -x - y. आता हे पुट केल्यानंतर काय तुमच्याकडे dy/2y प्लस c1 इक्वल टू dz/-2y - c1 - 2z. आता काय करूया आपण, y एका साईडला घेऊन जायचं आहे आपल्याला, आणि x एका साईडला घेऊन जायचं आहे. आता काय तुमच्याकडं हा जो खालचा पार्ट आहे इकडे मल्टिप्लाय करून द्या, आणि हा जो पार्ट आहे इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर काय तुमच्याकडं dy इंटू दिस, सगळ्या टर्मला dy ने मल्टिप्लाय करा, आणि या टर्ममध्ये dz ने मल्टिप्लाय करा. बघा दोन्ही साईडने मल्टिप्लाय केल्यानंतर सगळं एका साईडला घेऊन आलो मी. सगळं एका साईडला घेऊन आल्यानंतर काय तुमच्याकडं पहिलं 2y, बघा 2y म्हणजे dy ला कसं लिहू शकतो आपण dy². का, कारण y² चा डेरिव्हेटिव्ह किती असतो तुमच्याकडे 2y, आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy. मग इथं काय तुमच्याकडे 2y ला कसं लिहू शकतो आपण dy² प्लस c1 dy, परत बघा c1 dy प्लस 2z dy प्लस 2y dz. आता हे दोन आहे तुमच्याकडे, याला कसं लिहू शकतो आपण
टू इंटू डी वाय जे डी इंटू वाय झेड. बघा डी इंटू वाय झेड कसे असतो, पहिलं वाय ॲज इट इज डी झेड प्लस झेड ॲज इट इज डी वाय, मल्टिप्लिकेशन रूल. मग आपले याच्या जागी काय लिहून बघा, या दोघांच्या जागी काय लिहिलं आपण दिस, कारण 2ने मल्टिप्लाय तर 2 इंटू आणि हा C1 इंटू डी झेड. आता इंटिग्रेशन करूया आपण. इंटिग्रेशनमध्ये काय तुमच्याकडं बघा, इंटिग्रेशन ऑफ दिस, याचं इंटिग्रेशन किती येतो तुमच्याकडं वाय स्क्वेअर, नंतर C1 डी दिस, तर C1 डी वाय आणि हा 2y याचं इंटिग्रेशन. हे टोटली काय आलं तुमच्याकडं दिस. आता C1ची व्हॅल्यू परत पुट करून द्या, x मायनस वाय, वी गेट जनरल सोल्युशन. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याकडं हा फर्स्ट पॉईंट मधला रूल फर्स्ट बी हा संपलेला आहे. थँक्यू.